हाय हॅलो नमस्कार नमस्ते. माझं नाव सात्विका दळवी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट दोन मित्रांची. तर चला बघूया त्या गोष्टीत काय आहे. तर गोष्टीत असं लिहिलं असतं की एके दिवशी दोन मित्र असतात. ते बोलत बोलत गप्पा मारत मारत एका चहाच्या टपरीच्या इथे जातात आणि बसतात आणि चहा मागवतात. चहा पिऊन झाल्यानंतर ते तिथेच बसून थोडा वेळ गप्पा मारत असतात. पण तेवढ्यात काय होतं की त्या दोघांची भांडणं चालू होतात. आता काय भांडणं म्हणजे भरपूर त्रास. तर काय भांडणं चालू झाली. एक ते पण कशावरून, एका नाजूकसं की कोण ताकदवर आहे त्याच्यावरून. तर एक मित्र जो असतो तो पैलवान असतो आणि एक असतो तो साधा माणूस असतो. तो जो पैलवान असतो तो बोलतो की सगळ्यात ताकदवर तर फक्त त्याच्याकडे चांगली शरीर असतं, तो भरपूर जिमला करतो, पुशअप्स मारतो व अजून काय काय त्यांचे जे जिम्स मध्ये वगैरे करतात पैलवान लोक करतात ते करतो, तो सगळ्यात ताकदवर असतो. पण जो दुसरा असतो जो एकदम साधा माणूस असतो तो बोलतो की नाही, असं नसतं. जो आपण जर त्याची रोज रोज प्रॅक्टिस करत राहिलो तर तरच आपण सगळ्यात ताकदवर होतो. त्या गोष्टीवरून त्या दोघांची भांडणं चालू होती. असं नाही असं. तर त्यांच्या दोघांच्या समोर त्यांच्या दोघांच्या समोर एक शेतीवाले काका होते. ते शेती करायचे म्हणजे शेतकरी. ते काय म्हणतात की थांबा, भांडू नका, फुकटचा क्लेश कशाला करायचा. ते बोलतात की थांब, आता आपण काहीतरी करूया. ते बोलतात की माझ्या शेतात एक मोठा ट्रॅक्टर बोलतो ना, तो ट्रॅक्टर आहे. तर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला ते खेचायचंय आणि 3 महिन्यांची मी वेळ देतो, तुम्ही जेवढं तयारी करायचं तेवढं करा. जो पैलवान असतो त्याला ते शेतकरी सांगतात की तू ऐक, तू काय करायचं, तू रोज तुझे जे पुशअप्स असतात, तुझे खेचाची प्रॅक्टिस असते, तुला काय पण करायचं असतं पैलवान बनण्यासाठी, जे पण काय करावं लागतं ते सगळं तू कर 3 महिने. आणि जो साधा माणूस असतो त्याला तो सांगतो की ऐक, तू रोज माझ्या शेतावर यायचं, रस्सी बांधायची आणि रोज त्या ट्रॅक्टरला खेचायची प्रॅक्टिस करायची. आणि 1 महिना गेला, 2 महिना गेला, 3 महिना गेला. 3 महिने संपत आले. 3 महिन्याला संपायला 2च दिवस उरले. आणि जसं ठरल्याप्रमाणे जो ताकदवर असतो म्हणजे जो पैलवान असतो तो त्याची प्रॅक्टिस करत असतो सतत. आणि जो साधा माणूस असतो त्याच्याकडे म्हणजे तो एकदम पैलवान सारखा नसतो, तो तर काय जसं रोज येतो आणि रोज प्रॅक्टिस करत राहतो. नंतर काय, अखेर ज्या दिवशी त्यांची स्पर्धा असणार त्या दिवसाचा तो दिवस उजडतो. ठरल्याप्रमाणे सगळे त्याच्या शेतावर येतात दोघेही. आणि तो त्याच्यासोबत काही लोक सुद्धा असतात. तर ट्रॅक्टर असतो. पहिली येते पैलवानची बारी. पैलवान त्या दोरीला मानतो आणि पकडून खेचत असतो, जोर लावून खेचतो, असं नुसतं जोर लावत असतो आणि खेचत असतो. पण काय त्याच्याने काय होईना. नंतर येतो तो साधा माणूस म्हणजे जो एकदम पैलवान सारखा ताकदवान नसतो. आणि पैलवानला काय वाटतं की मी जर या ट्रॅक्टरला खेचू नाही शकत, हा काय खेचेल, माझ्यात किती ताकद आहे आणि मी केवढी प्रॅक्टिस केली पण हा काय खेचणार आहे माझ्या समोर, मीच खेचू नाही शकलो, हाच काय खेचणार, असं झालं. आणि जेव्हा त्या साध्या माणसाने रस्सी बांधली आणि जोरात खेचलं तेव्हा त्याच्याने तो पूर्ण जेवढा गॅप दिलेला ज्यामध्ये म्हणजे या टोकापर्यंत तुला न्यायचंय तेवढ्या गॅप पर्यंत त्याने नेलं. आणि पैलवान झाला एकदम शॉक की काय, ह्याने कसं केलं, मी नाही करू शकलो, मी एवढा ताकदवर आहे पण ह्याने कसं करू शकलो. आणि नंतर जेव्हा त्याने त्याला विचारलं तो बोलला, त्या शेतकऱ्याने सांगितलं की
हा रोज येऊन तिथे ताकद लावून प्रॅक्टिस करत होता. त्यामुळे याला कळालं की कुठच्या प्रकारे मला अशी रस्सी पकडायला लागेल, कुठच्या पायावर मला फोर्स देऊन पूर्ण खेचावं लागणार, कुठच्या व्यवस्थित कसं ते खेचलं जाईल, मला कुठची ताकद लावावी लागणार, ते सगळं त्याला माहिती होतं आणि तो रोज प्रॅक्टिस करत होता. त्यामुळे त्याला सवय झालेली आणि मग त्याने पटकन तो ट्रॅक्टर खेचला आणि त्या जो पॉइंट एंड वाला होता तिथपर्यंत नेला. अशा प्रकारे तो माणूस जो एकदम पैलवान होता तो पण जिंकला त्या पैलवानाच्या समोर. आपल्याला या गोष्टीतून काय कळतं मित्रांनो, की आपण कधीही प्रॅक्टिस करायचं सोडायचं नाही. आपण जिथे प्रॅक्टिस करायचं सोडतो तिथे आपणच संपतो. तर तुम्हाला कुठचं तरी एक तुम्हाला हे एक आपल्याकडे एक अचीवमेंटची गोष्ट असते की आपल्याला हे अचीव करायचंच आहे. मला यावेळी एवढे मार्क मिळवायचेच आहे. मग ते मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला ते प्रॅक्टिस करावी लागणार. मी हे उदाहरण दिलंय, पण जे पण तुमचा जो पॉइंट असेल तो तुम्हाला अचीव करण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागणार. त्याची प्रॅक्टिस करत राहिल्यावर तुम्हाला ते कुठेतरी भेटणार. आणि जो ताकदवर असतो त्याला तर काहीच भेटत नाही. खरं तर तो प्रॅक्टिसच करत नाही, तो फक्त त्याचे पुशअप्स मारतो आणि अजून चांगली बॉडी बनवतो. फक्त ते लुक साठी होतं. त्यामुळे फक्त दिखावा करण्यासाठी ताकदवार नको. जो ताकदवार असतो तुम्ही बनतात, पण ते एवढं मोठं हे प्रॅक्टिसने जे तुम्हाला भेटू शकतं तेवढं नाहीये. त्यामुळे कुठच्याही गोष्टीची प्रॅक्टिस करत राहा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मी अजून अशाच कुठच्या गोष्टी तुम्हाला सांगू शकते, म्हणजे तुम्हाला हव्यात आणि कुठच्या टाईपच्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत व्यवस्थित राहा आणि या गोष्टीचा एक्सपिरियन्स करा. चला बाय, म्हणजे चांगलंच करा. बाय.